ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये निलेश राणे यांची एंट्री। वरळी, शिवडी, लालबाग माहीमची जबाबदारी निलेश राणेंच्या खांद्यावर। पुढचे 15 दिवस राणे मुंबईमध्ये तळ ठोकून। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीचा गड राखला। रवींद्र चव्हाण प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या प्रभागामध्ये भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड। डोंबिवली विधानसभेमधील स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागामध्ये भाजपचा तिसरा विजय। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 क मधून भाजपाच्या उमेदवार आसावरी नवरे यांची बिनविरोध निवड। भाजपचा आणखी एक नगरसेवक विजयी। कल्याण डोंबिवलीमधील मुख्यमंत्री फडणवीसांकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी बिनविरोध दोन्ही उमेदवारांसोबत साधला संवाद। धुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाने उघडला दुसरं खातं। प्रभाग क्रमांक 6 ब मधून भाजपच्या उमेदवार ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील बिनविरोध, तर उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानं बिनविरोध निवड। धुळ्यामध्ये रणजित राजे भोसले यांच्या पत्नीची नगरसेवकपदी बिनविरोध निवड। शेवटच्या दिवशी पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करून मिळाली होती उमेदवारी। माहीममध्ये भाजप उमेदवाराच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेची उमेदवाराची बंडखोरी। वॉर्ड क्रमांक 182 मधून भाजपाकडून राजन पारकर उमेदवार, तर शिवसेनेकडून श्रद्धा राजेश पाटील यांनी केली बंडखोरी। मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 59 मध्ये सुद्धा बंडखोरी। शैलेश फणसे यांना पक्षाकडून मिळाली उमेदवारी। इच्छुक उमेदवार सचिन शिवेकर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात। वसई विरार पालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या गोटामध्ये नाराजीचा सूर। नेहा दुबे यांच्याकडून नाराजी व्यक्त। उत्तर भारतीयांना डावलून चालणार नाही, नेहा दुबेंचा इशारा। अमरावती महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तिकीट वाटपावरून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आक्रोश। मोदींना शिवीगाळ करणाऱ्यांना सुद्धा तिकीट दिल्याचा आरोप। नाशिकमध्ये आज अर्ज छाननीच्या दिवशी देखील भाजपामध्ये गोंधळ। भाजपाने 5 प्रभागांमध्ये 2-2 उमेदवारांना एबी फॉर्म्स दिलेले आहेत। नाशिकमध्ये एकाच कुटुंबामध्ये 2 तिकीट्स। भाजपाकडून 3 घरांमध्ये 2-2 उमेदवार, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही एकाच घरामध्ये 2 उमेदवार। ठाण्यामधील भाजपा कार्यालयामध्ये नाराज कार्यकर्त्यांचा गोंधळ। इच्छुकांना डावलला आणि त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांचा ठाण्यामधील वर्तकनगर इथं कार्यालयामध्ये राडा। नवी मुंबईमधील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर। मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक पुन्हा वाद उफाळला। गणेश नाईकांनी 111 जागा निवडून आणाव्यात, मंदा म्हात्रेंचं आव्हान। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी नाकारली आणि त्यामुळे एमआयएमच्या माजी नगरसेवकांकडून संताप व्यक्त। पायी तुडवले इम्तियाज जलील यांचे पोस्टर्स। जलील यांनी लाखो रुपये घेऊन तिकीट्स वाटल्याचाही आरोप। बंडखोरांची समजूत काढण्याचा मुंबई भाजपासमोर आव्हान। अपक्ष अर्ज भरलेल्या उमेदवारांशी संपर्क करण्याचा वरिष्ठांचा प्रयत्न। सह्याद्री अतिथीगृहामध्ये दुपारी होणार चर्चा। उमेदवारांची निवड करताना अंबादास दानवे यांनी मला डावललं। अंबादास दानवे सर्व ठरवून करतायत, चंद्रकांत खैरे यांचा आरोप। सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या माजी महापौरांच्या अर्जावर भाजपाचा आक्षेप। 35 लाखांचा दंड असताना एनओसी कशी दिली, भाजपा उमेदवारांचा सवाल। काँग्रेसने लावलेला कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या कॅम्पेनला पोस्टरद्वारेच उत्तर। सत्ता असताना भरलं खिसं, आता म्हणताय कोल्हापूर कसं, असं म्हणत काँग्रेसवर खोचक टीका। इकडे पुण्यामध्ये भाजपने निष्ठावंतांना डावललं आणि त्यामुळे मेधा कुलकर्णींनी केली पोस्ट। सामान्य कार्यकर्त्यांसह आमदार खासदारही नाराज। कुछ कह गए कुछ सह गए असं म्हणत केली पोस्ट।
नाशिकच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे भाजपकडून मोठी मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद करा. एबी फॉर्म्सवर डिजिटल स्वाक्षरी असल्यानं अर्ज बाद केल्याची केली मागणी. मनसेने कृपाशंकर सिंग यांचा व्हिडिओ शेअर करत मराठी माणसा आता तरी जागा हो अशी केली पोस्ट. ज्या उत्तर भारतीयांना आश्रय दिला ते मराठी माणसाच्या डोक्यावर थैथै नाचत आहेत. मनसेकडून पोस्ट. मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपच्या मंदाकिनी खामकर यांची मुंबई महापालिकेमध्ये संधी हुकली. हातामध्ये एबी फॉर्म असूनही 15 मिनिटं उशिरानं पोहोचल्यानं उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी हुकली. ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झालेली असून 40 ते 87 असं जागा वाटप. या जागा वाटपामध्ये अपेक्षित जागा आम्हाला मिळालेल्या नाहीत. त्या संदर्भात खूप वेदना आहेत, पण व्यापक हितही महत्वाचं आहे. भाजपचे ठाणे शहर निवडणूक प्रमुख संजय केळकर यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये ना युती ना आघाडी, सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार. 115 जागांसाठी 1870 उमेदवारी अर्ज दाखल. मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि वंचितमध्ये अजूनही शीतयुद्ध. काँग्रेसकडून वंचितला 62 जागा, मात्र 62 पैकी 21 जागा पुन्हा काँग्रेसने परत घेतल्याची माहिती. संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर बॉम्ब शोधक पथक दाखल. 4:30च्या दरम्यान बॉम्ब से उडा दूंगा असे स्टिकर लावलेली गाडी निदर्शनास आली आणि त्यामुळे घेण्यात येते खबरदारी. गाडी कुणाची आहे याचा सध्या तपास सुरू. बीडमधील परळी न्यायालयाचा धनंजय मुंडेंना दिलासा. विधानसभा निवडणुकीमध्ये शपथपत्रामध्ये चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी न्यायालयात याचिका. न्यायालयानं याचिका फेटाळून लावली. भाजपचे महानगर अध्यक्ष कासन गोट्टुवार यांना पदावरून हटवलं. प्रदेशाध्यक्षांनी उमेदवार यादी बदलणं भोवलं. भाजपमध्ये सुरू असलेला गोंधळ पक्षाला डोकेदुखी ठरण्याची शक्यता. बुलढाण्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक नाहीत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट. शिक्षक उपलब्ध होईपर्यंत पालकांकडून आंदोलनाचा पवित्रा. मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी विद्यार्थ्यांचं महाविद्यालयासमोरच ठिय्या आंदोलन. बैठकीतील निर्णयानंतर आंदोलन मागे. शाळेमधील मुख्याध्यापकाविरुद्ध पालकांमध्ये रोष. अहिल्यानगरमधील गोदावरी उजव्या कालव्याचा अस्तरीकरण शेतकऱ्यांनी पाडलं बंद. अस्तरीकरणामुळे भविष्यामध्ये शेतीला फटका बसण्याची शक्यता. कोपरगाव सिन्नर तालुक्यामधील शेतकऱ्यांकडून संतापाची लाट. राज्यामधील कापूस विक्री नोंदणीला आता 16 जानेवारी पर्यंत मुदतवाढ. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानं मुदतवाढ. वाशिममध्ये खरीपातील चिया पिकाला मिळाला 21,000 रुपये भाव. चिया पिकाला 21,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. शेतकरी रत्नाकर गंगावणे यांचा बाजार समितीकडून सत्कार. बुलढाण्यामधील जळगाव जामोद तालुक्यामधील तीर्थक्षेत्र पळशीसुपो येथील जत्रेला सुरुवात. यात्रेदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हिंगोली जिल्ह्यामधील पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज. हुल्लडबाजी आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं तर नवीन वर्षामध्ये जेलची हवा खावी लागेल. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा पोलीस सुद्धा ऍक्शन मोडवर. प्रशासन सज्ज. मद्यपान करून वाहन चालवल्यास थेट कारवाई होणार. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याकडून इशारा. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सुद्धा चोख पोलीस बंदोबस्त. सुमारे 15,000 पोलीस मुंबईमध्ये तैनात. अनेक ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी. जालन्यामध्ये मंगेश साबळेंचं अनोखं कैदी आंदोलन. भोकरदनमधील विकास कामांसाठी मंगेश साबळेंनी आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल. कारवाईच्या निषेधासाठी कैदी आंदोलन.
निवडणुकांमुळे मुंबईमधील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच तापमानामध्ये सुद्धा कमालीची घट. तापमान घटलं आणि त्यामुळे गारठले मुंबईकर. मंगळवारी म्हणजेच शहर आणि उपनगरांमध्ये पारा 17 अंश सेल्सिअसवर. महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीचा कडाकाही वाढला. वेण्णा लेक लिंगमळा परिसरामध्ये हिमकणांची चादर. थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. देशभरातील गिग वर्कर्सने दिला संपाचा इशारा. फूड डिलिव्हरी आणि ई कॉमर्स सेवांवर परिणाम होण्याची शक्यता. कामाच्या अनिश्चित वेळा, कमी मानधन आणि विमा संरक्षणाचा अभाव यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा. वाशिमच्या मालेगावमधील शिरपूर ग्रामपंचायतीकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये 50% सवलत. या सवलतीमुळे कर भरण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी. पुण्याच्या कोरेगाव भीमा शौर्य दिनावर बिबट्याचं सावट. विजयस्तंभ परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळला आणि त्यामुळे गावकऱ्यांसह अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला पकडण्यासाठी लावले पिंजरे. पुत्रदा स्मार्त एकादशी निमित्त माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. फूल आणि नवीन वस्त्र घालून मुखवट्याची सजावट.